गीता अध्याय 1 श्लोक 28। अर्जुन उवाच दृष्टवेमं स्वजनं कृष्णयुयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति। अर्जुन म्हणाला, हे मत्प्रिय कृष्णा, असं युद्ध करण्याच्या उत्सुकतेने माझ्या मित्रांना आणि नातलगांना उपस्थित पाहून माझ्या शरीराच्या अवयवांना कंप सुटला आहे असे मला वाटते आणि मला माझ्या तोंडाला कोरड पडली आहे असं देखील वाटतं। सज्जन मनुष्यांच्या किंवा दैवतांच्या ठिकाणी जे सद्गुण वास करतात ते सारे सद्गुण जो भगवंताचा खरा भक्त आहे त्या कोणाच्याही ठिकाणी असतात। या उलट जो भक्त नसतो तो भौतिक गुणवत्तेत शिक्षणाने आणि सुधारणेने कितीही प्रगत झाला असला तरी त्याच्या ठिकाणी दैवी गुणांचा अभाव असतो। असे असल्यामुळे रणांगणावर आपले सोयरे धायरे मित्र नातलग पाहिल्यानंतर ज्यांनी आपापसात युद्ध करण्याचा असा निश्चय केला होता त्यांच्याबद्दलच्या करुणेने तो एकदम अत्यंत व्याकुळ झाला। त्याच्या स्वतःकडील सैनिकांबद्दल विचार केला तर त्याला त्यांच्याबद्दल आरंभापासूनच सहानुभूती वाटत होती, परंतु विरुद्ध पक्षाकडील सैनिकांबद्दल सुद्धा त्याला करुणा आली, कारण त्या सैनिकांचा मृत्यू जवळ येऊन ठेपला आहे हे त्याने अगोदरच ओळखले होते। आणि असे वाटल्यामुळे त्याच्या शरीराची गात्रे थरथरू लागली आणि त्याच्या तोंडाला कोरड पडली। त्यांची युद्धोत्सुकता पाहून त्याला काहीसे आश्चर्यही वाटले, परंतु सारी जमात अर्जुनाने सारे निकटचे नातलग याच्याशी लढवायला आले होते, त्यामुळे अर्जुनासारखा दयाळू भक्त अत्यंत व्याकुळ झाला। या ठिकाणी असा उल्लेख जरी केलेला नसला तरी कोणीही सहज कल्पना करू शकते की अर्जुनाची गात्रे थरथरू लागली आणि त्याच्या तोंडाला कोरड पडली। एवढेच नव्हे तर तो करुणेने रडूही लागला होता। अर्जुनाची अशी स्थिती त्याच्या दुर्बलतेमुळे आली नव्हती, तर शुद्ध सात्विक भक्तांचे लक्षण जे सुहृदयता, त्या सुहृदयतेमुळे अर्जुनाच्या ठिकाणी अशी लक्षणे दिसू लागली, म्हणून असे म्हटले आहे। आता ते जरी विरुद्ध पक्षातले असले तरी ते त्याचे सगळे आपलेच लोक होते आणि आपल्या लोकांपासून माणूस हरून जातो ना सगळ्याच गोष्टीत, आणि त्याला तर ते कळलं पण होतं ना की आता आपल्या विरुद्ध पक्षात आहे, भगवंताच्या विरुद्ध पक्षात आहे जे समोरचे आपले नातलग ते तर सगळे मृत्यूला जवळच करत आहेत, म्हणून त्याला व्याकुळ व्हायला लागलं होतं। जय योगेश्वर, जय श्रीकृष्ण। ह्या आवाजासाठी प्लीज क्षमा असावी, पण त्यासाठी मी काहीच नाही करू शकत, थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल। धन्यवाद।